भाजपच्या मुंबई पालघरच्या शहराध्यक्षपदी अशोक अंबुरे यांची निवड करण्यात आली आहे। दिलीप कोल्हे मित्र परिवाराच्या वतीनं अशोक अंबुरे यांची भाजपच्या मुंबई पालघर शहर नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सोलापूर शहर मित्र परिवाराच्या वतीनं सत्कार करण्यात आला। अशोक अंबुरे हे मूळचे सोलापूरचे आहेत। सत्काराला उत्तर देताना अशोक अंबुरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। नमस्कार, मी अशोक अंबुरे, पालघर भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष। आज माझ्या जन्मस्थानी, माझा जन्म सोलापूरमध्ये झाला आणि माझी कर्मभूमी ही पालघर आहे। भाऊंचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन लाभत आलं, त्याचप्रमाणे आज मी पालघरमध्ये कार्य करत असताना सोलापूरची नेहमी मला आठवण जाणवते की काय पद्धतीने इथं आपले लोक मेहनत करतात आणि तळागाळातल्या लोकांशी जुडलेले असतात। त्याचाच बोध मी समोर ठेवून माझं कार्य पुढं करत राहिलो आणि आज तिथं शहराध्यक्षपदी मी असून माझी सौ ही आज नगरसेवक म्हणून तिथं विराजमान होऊ शकली। हे केवळ फक्त आपल्या आई तुळजाभवानी रूपाभवानीचा आशीर्वाद आहे, माझ्या सर्व मित्रांचा आशीर्वाद असल्यामुळं मी तिथं साध्य करू शकलो। पालघरमध्ये काम करत असताना नेहमी एक मला जे अदृश्य शक्ती एक शब्द वापरला जातो, तसे अदृश्य शक्ती म्हणून हा माझा नेहमी मित्र परिवार मला माझ्यासोबत कायम राहायचा। मग धाराशिव भैया असतील, शेखर फंड असतील, परत नंतर प्रतापराव साहेब असतील, आमचे युवराज असतील, नंदूजी असतील आणि आमच्या सर्वांचे सर्वपक्षीय मार्गदर्शक दिलीप भाऊ असतील। आमची वेळोवेळी कधीही फोनवरनं संपर्क करून चर्चा व्हायची आणि नेहमी कधी अडचणीच्या काळामध्ये ते सुद्धा आम्हाला मदतीस राहायचे। हे सर्व प्रेम आज बघून मी खरंच भावूक झालो आणि मी माझ्या अंतःकरणापासून परत एकदा माझ्या सोलापूरच्या सर्व भाऊ लोकांचं आणि मंडळींचं मी मनापासून आभार मानतो आणि आज हा माझा मान सन्मान केला तो मी आनंदाने स्वीकारतो। धन्यवाद। अशोक अंबुरे यांची भाजपच्या मुंबई पालघर शहर नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सोलापुरातील अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं। यावेळेस दिलीप कोल्हे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। आज सोलापूर शहराचे सुपुत्र, त्यांचा जन्म इथं झाला, फॉरेस्टमध्ये त्यांचं वास्तव्य होतं। राजकारण करत असताना सामाजिक बांधिलकी त्यांनी सोलापुरात कमवली। त्यानंतर ते पालघरला सन्मान्य अंबुरे साहेब गेले आणि आपल्या राजकीय कामाचा ठसा त्या ठिकाणी उमटवला। आज भाजपसारख्या पक्षामध्ये पालघरमध्ये अध्यक्ष होणं ही कामाची त्यांची चुणूक आहे, म्हणून आज ते सोलापूरला आले आणि सोलापूरला तिथं ऋणानुबंध प्रताप चव्हाण असेल, धाराशिवकर असेल, शेखर फंड असेल, युवराज घाडगे असेल, ती सर्व माणसं त्यांनी आल्यानंतर त्यांच्याबरोबर त्यांच्या समवेत आम्ही या ठिकाणी घरगुती पद्धतीनं औपचारिकता एक सत्कार केला आणि त्या सत्काराला सर्व त्यांचे जुने मित्र या ठिकाणी आले आणि आम्ही आज हा त्यांचा सत्कार सोहळा केला। पालघरमध्ये त्यांच्या मिसेस देखील त्या ठिकाणी तिथं पदाधिकारी म्हणून काम करतात। जे सोलापूरचा माणूस बाहेर मुंबईसारख्या ठिकाणाला जाऊन जे वास्तव्य निर्माण केलं ते खरंच कौतुकास्पद आहे असं मला वाटतं। म्हणून आम्ही त्यांचा यथोचित कौटुंबिक सर्व मित्रासमवेत संजय शिंदे असतील, हे सगळे जुनी सगळे कंपनी, मग कॉलेजचे असतील, ते दयानंद असतील, हे संगमेश्वरला असतील, त्यांचा स्वभावच असा आहे की माणसं जोडणे आणि माणसं जोडणे हा दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी त्या पालघरमध्ये राजकीय आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे। त्यांना पुढील कामासाठी मी शुभेच्छा देतो। या कार्यक्रमास दिलीप कोल्हे, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, शेखर फंड, शशी थोरात, संजय शिंदे, राजू पाटील, निलेश शिंदे, युवराज घाडगे, समर्थ पेटकर, रणजित कोल्हे, नवनाथ चव्हाण, ज्ञानेश्वर शिंदे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते।